आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडी कडून आता तपास सुरू आहे। एन्काउंटर झालेल्या ठिकाणी सीआयडी कडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या अमोल खोतकर याचं एन्काउंटर झालेल्या ठिकाणी आता सीआयडी कडून तपास सुरू करण्यात आलाय। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून केला जातोय। नक्कीच निखिला, संतोष लड्डा यांच्या घरावरील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरचा काल एन्काउंटरमध्ये त्या ठिकाणी ठार झाला होता। याच प्रकरणाचा आता सीआयडी कडून कसून तपास सुरू करण्यात आलेला आहे। काल सकाळी हा एन्काउंटर झाल्यानंतर तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा सीआयडी कडून तपास करण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतला होता। त्यानुसार सीआयडी आता कामाला लागलेली आहे। सीआयडी कडून तपास सुरू झालेला आहे। आपण बघू शकता की हे सगळे सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत। ज्या ठिकाणी गाडी जी आहे ती खड्ड्यामध्ये पडली होती त्या ठिकाणी हा सगळा तपास जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या संपूर्ण प्रकरणातील जे वादग्रस्त हॉटेल होतं साई गार्डन हॉटेल, ते साई गार्डन हॉटेल जे आहे ते सुद्धा आता पोलिसांकडून सीआयडी कडून या ठिकाणी सील करण्यात आलेलं आहे। या संदर्भातले जे काही पुरावे साक्षीदार आहेत ते सगळे तपासण्याचं काम जे आहे ते सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे। इथं या ठिकाणी हे सीआयडीचे सगळे अधिकारी आलेले आहेत जे या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी करतायत, मोजमाप करतायत। ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्याचं अंतर जे आहे ते या ठिकाणी मोजून घेतलं जातंय। सीआयडीचे डीवायएसपी असतील किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी तपास सुरू झालेला आहे। आणि या तपासांती काय निघतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सीआयडी कडून तपास सुरू झाला आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद दत्ता। एकूणच माहितीबद्दल। छत्रपती संभाजीनगर मधील एन्काउंटर प्रकरणाचा आता सीआयडी कडून तपास केला जातोय। आपण इथे पाहतो की ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं त्या ठिकाणी आता सीआयडीचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून इथे तपास केला जातोय।